गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आज आपण बघणार आहोत रिसर्च ॲप्टिट्यूडचे 2015 पासून आत्तापर्यंत परीक्षेत आलेले प्रश्न. ओके, सो मला तरी वाटते की या टीचिंग ॲप्टिट्यूडमधलं सर्वात अवघड जर कोणतं युनिट असेल तर ते रिसर्च ॲप्टिट्यूड आहे. बाकीचे युनिट तुम्ही जास्त फोकस न करता किंवा जास्त अभ्यास न करता आपण कव्हर करू शकता, पण रिसर्च ॲप्टिट्यूड असा एक टॉपिक आहे की थोडा कॉम्प्लिकेटेड आहे आणि तुम्हाला याच्यात नक्कीच प्रॉब्लेम जाईल, कारण की या गोष्टी आपण याच्या ऑलरेडी कधी शिकलेल्या नसतो आणि त्यामुळे आणि जे आपण सब्जेक्टवर जास्त लक्ष देतो आणि पार्ट वनवर कमी लक्ष देतो आणि त्या पार्ट वन मधून पण जे हे रिसर्च ॲप्टिट्यूड आहे ते मॅक्झिमम जण सोडून देतात. मला तरी असं वाटते त्यांना कोणी रिसर्च ॲप्टिट्यूडचा अभ्यास केला नाही, ओके, नो प्रॉब्लेम, पण आजचं लेक्चर पाहून जे काही मी फक्त क्वेश्चन्स घेणार आहोत, इम्पॉर्टंट क्वेश्चन जे की आतापर्यंत इम्पॉर्टंट आहे, सर्वच क्वेश्चन जे की आतापर्यंत पेपरला आलेले आहे, पण त्या क्वेश्चनवर जर मला कुठं वाटलं की हा कन्सेप्ट आपण सांगायला पाहिजे तर मी सांगेल. ओके, मी असं गृहीत धरतो की तुमचा सगळा अभ्यास झालेला आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस पेपर एक सॉल्व्ह करता. तर स्टार्ट करूया. तर रिसर्च ॲप्टिट्यूड, तर पहिला प्रश्न आहे, स्टुडंट हू कॅन इफेक्टिव्हली एक्सप्रेस देअर थॉट शो डॅश डॅश इंटेलिजन्स. हा आलेला आहे MS सेट ऑगस्ट 2015 मध्ये. ओके, तर याच्यातले ऑप्शन्स आहे, फर्स्ट इमोशनल, सेकंड लिंग्विस्टिक, थर्ड इंटरपर्सनल इंटेलिजन्स आणि फोर्थ कॉग्निटिव्ह. तर पहिली प्रश्न वाचा, प्रश्न समजून घ्या. प्रश्न काय म्हणतो, स्टुडंट हू कॅन इफेक्टिव्हली एक्सप्रेस देअर थॉट शो डॅश डॅश इंटेलिजन्स, म्हणजे ज्याला कोणाला थॉट व्यक्त करता येते, आपल्या मनातील भावना व्यक्त करता येते किंवा विचार व्यक्त करता येते. ओके, भावना नाही म्हणू, आपण विचार म्हणूया. तर विचार आपण व्यक्त कशात करतो, हातपाय हलून तर नाही करणार आहोत ना, त्याला आपण फिलिंग्स म्हणतो, फिलिंग्स किंवा आपले इमोशन्स. इथं काय सांगितले, थॉट सांगितले, डायरेक्टली इथं काय सांगितलं, थॉट्स सांगितलेलं आहे. तर थॉट्स आपण काय करणार आहोत, बोलूनच व्यक्त करणार आहोत ना. जे काही माझे विचार आहे ते मी तुम्हाला सांगून व्यक्त करणार आहोत की नाही तुम्ही असं करायला पाहिजे किंवा मी असं करायला पाहिजे, मी इथं चुकलो, तुम्ही इथं चुकले किंवा तुम्ही इथं बरोबर होते. हे जे सर्व गोष्टी आहेत हे आपण बोलूनच व्यक्त करणार आहोत ना. तर डायरेक्टली ऑप्शनमध्ये आपल्याला सापडते, बोलणं कशाला म्हणते, भाषेचं ज्ञान असणं कशाला म्हणते, लिंग्विस्टिक. लिंग्विस्टिक म्हणजेच एक प्रकारचं भाषेचं ज्ञान असणं की त्याला एक भाषा बोलता येते किंवा समजून घेता येते, त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे इथं एक सेकंड, कुठं लिहू मी, इथं हां, इथं लिहितो, लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. काय, लिंग्विस्ट इंटेलिजन्स इज द ॲबिलिटी टू अंडरस्टँड द written and spoken language. ओके, आणि पुन्हा अजून ॲज वेल ॲज ही कॅन स्पीक और राईट इफेक्टिव्हली. ज्याला भाषेचं ज्ञान आहे, जो भाषेमध्ये बोलू शकतो किंवा लिहू शकतो, एखाद्या भाषेमध्ये लिहू शकतो किंवा एखादी भाषा बोलू शकतो, तो आपल्या बोलण्यामधूनच तो आपले थॉट व्यक्त करणार ना. आता मला मराठी येते, मी मराठीतून माझे थॉट व्यक्त करणार आहोत. आता मला मराठी लिहिता येत असेल तर मी मराठी लिहून माझे थॉट व्यक्त करेल. स्पीक और राईट, बोलणं, लिहिणं किंवा अंडरस्टँड, समजून घेणं. पुढचा माणूस जर एखादा थॉट व्यक्त करत आहे तर मला समजली पण पाहिजे मला ती भाषा, तर मी ते थॉट चांगले आपल्या अंगी करून घेऊ शकतो. तर सिंपल या शब्दाचा अर्थच आहे की भाषेचं ज्ञान असणे, सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं तर. आणि इंग्लिशमधून सांगायचं म्हटलं, लिंग्विस्टिक इंटेलिजन्स, द लिंग्विस्ट इथं स्पेलिंग मी, ओके, लिंग्विस्टिक इंटेलिजन्स इज द ॲबिलिटी टू अंडरस्टँड द रिटन अँड स्पोकन लँग्वेज. लिहिलेली आणि बोललेली भाषा समजली पाहिजे. ओके, तर हा प्रश्न मला वाटतं समजला असेल. जरी तुम्हाला हा कन्सेप्ट आतापर्यंत माहीत नव्हता तर आता माहीत झाला असेल, आणि माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे. गो फॉरवर्ड. हां, डुईंग रिसर्च. हां, आपलं हां, मी विसरलो तुम्हाला 10 सेकंद द्यायसाठी क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, आतापासून देईल. डुईंग रिसर्च इन्व्हॉल्व्स धीस स्टेप्स. ओके, आता हे काही स्टेप्स दिलेले आहे की ते रिसर्च करताना आपल्याला फॉलो करावं लागेल. याच्यातले सर्वच स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहे.
पण स्टेप फॉलो करताना एक पद्धत राहते, एकानंतर एक 1 by 1 फॉलो करावं लागते. ओके, जेवण करताना आपण बरेच जण पहिले पोळी आणि भाजी खाते, नंतर भात खाते, कोणी पहिले भात खाते नंतर पोळी खाते, तर त्याची स्टेप फॉलो करते. आपण इथं आपली स्टेप फॉलो करूया. तर स्टेटिंग रिसर्च अँड ऑब्जेक्टिव्ह अँड हायपोथेसिस फर्स्ट, सेकंड मेथडॉलॉजी, थर्ड identification of research problem, fourth collection and analysis of data, fifth statement of result and discussion, identify their correct sequence. आपल्याला ह्याचा करेक्ट सिक्वेन्स बघायचा आहे की हे याचा सिक्वेन्स काय आहे. हा प्रश्न आलेला आहे MS सेट ऑगस्ट 2015 मध्ये. तर 1 2 3 4 5 B 4 1 3 2 5 3 1 2 4 5 2 1 5 3 4. आता तुम्ही सांगा. ऑप्शन यू कॅन कमेंट ऑनलाईन. आणि पॉज पण करू शकता तुम्ही ऑनलाईन वाले आणि बघू शकता. तर याचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट सांगायचं म्हटलं तर येईल ऑप्शन नंबर सी. हां, आता कसं तर आपण फॉलो करूया. ऑप्शन सी मध्ये काय म्हणते, पहिले थ्री आयडेंटिफिकेशन ऑफ द रिसर्च प्रॉब्लेम. पहिले आपल्याला रिसर्च प्रॉब्लेम आयडेंटिफाय करावं लागेल सर्वात पहिले, की आपल्याला रिसर्च कशावर करायचा आहे, कोणत्या मुद्द्यावर करायचा आहे, कोणत्या टॉपिकवर रिसर्च करायची आहे, हे सर्वात पहिले आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल. त्याच्यामुळे 3 पहिले, त्याच्यानंतर 1 मध्ये काय आहे ते स्टेटिंग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह अँड हायपोथेसिस. मग जे काय आपण प्रॉब्लेम्स आपण मुद्दा निवडला त्याच्यावर आपल्याला हायपोथेसिस तयार करावं लागेल, की माझं ॲझम्पशन असं आहे, माझं या मुद्द्यावर मत असं आहे, किंवा असं माझं म्हणणं आहे, असं माझं ॲझम्पशन आहे, असं माझं हायपोथेसिस आहे. हायपोथेसिस म्हणजे एक प्रकारचं ॲझम्पशन. नंतर आपण विदाउट प्रूफ आपण त्याला ऍक्सेप्ट करतो काही वेळापुरती तरी कमीत कमी. नंतर 2ला काय आहे ते मेथडॉलॉजी, म्हणजे त्याची मग त्याची पद्धत काय राहील, ते सर्व काय आपण रिसर्च कराल त्याची पद्धत कोणती राहील, कोणत्या पद्धतीने आपण जाणार. नंतर 4th कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ डाटा. हे सांगायची गरज नाही, डाटा तुम्हाला कलेक्ट करावा लागेल, त्याचा पुन्हा त्याचा अनालिसिस करावं लागेल. आणि लास्टला 5 नंबर स्टेटमेंट ऑफ रिझल्ट अँड डिस्कशन. जे काही रिझल्ट आहे त्याला आपण एका स्टेटमेंटमध्ये लिहून द्यावं लागेल, किंवा जे काही आपण डिस्कशन केलं त्याचं आपल्याला एक स्टेटमेंट द्यावं लागेल रिझल्टमध्ये. ओके, दिस द ऑप्शन नंबर सी इज राईट. सर्वात पहिले आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल की रिसर्च प्रॉब्लेम काय आहे नेमका. नंतर द बिब्लिओग्राफी ऑफ अ रिसर्च रिपोर्ट. MS सेट ऑगस्ट 2015 मध्ये आलेला प्रश्न आहे. ऑप्शन ए, लिस्ट ऑल द बुक्स पब्लिश ऑन द टॉपिक, lends credibility to the report and serve as a guide for the further research, include summaries of reference listed in it. D, it's always written in format prescribed by the American Psychological Association. आता तुम्हाला बिब्लिओग्राफी म्हणजे माहिती आहे नेमकं पहिले काय. 10 सेकंद आहे, करा ट्राय. फर्स्ट म्हणजे बिब्लिओग्राफी म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे काय हे. काय लिस्ट ऑफ ऑल sources, list of all sources which the researcher has used in his research, list of all sources which is used by researcher in his research study. Okay, मग त्या सर्व आलं, सर्व गोष्टी आल्या, वेबसाईट्स आले, बुक्स आले, आर्टिकल आले, जर्नल्स आले, सर्व गोष्टी याच्यात आल्या बिब्लिओग्राफीमध्ये. बुक्स आले, मॅक्झिमम सर्व गोष्टी येतात. तर बिब्लिओग्राफी ऑफ अ रिसर्च रिपोर्ट काय म्हणेल, लेंड्स क्रेडिबिलिटी टू द रिपोर्ट अँड सर्व ॲज द गाईड फॉर द फर्दर रिसर्च. ज्यावेळेस ते काही आर्टिकल किंवा काही जर्नल तयार करेल त्याला याच्यात बिब्लिओग्राफीमध्ये लिहावं लागेल की त्यानं कोणत्या कोणत्या गोष्टींचा वापर केला. ओके, ज्यावेळेस पुढचा माणूस एखादा रिसर्च करेल तर तो काय बघेल की यानं म्हणजे पहिल्या समजा एखादा, पुन्हा आपण ट्राय करूया सांगतो. बिब्लिओग्राफी म्हणजे काय, सर्व लिस्ट ऑफ ऑल सोर्सेस विच इज यूज बाय रिसर्चर इन हिज रिसर्च स्टडी. त्यात सर्व वस्तू आल्या, सर्व गोष्टी आल्या की त्यानं रिसर्च करताना त्या गोष्टी वापरल्या, त्याला तिथं मेन्शन करावं लागेल. आता एक विद्यार्थी आहे, एक विद्यार्थी किंवा एक व्यक्ती आहे, त्याने एक रिसर्च केलं आणि त्याच्या रिसर्च एक पेपर काढला. आता एक दुसरा व्यक्ती आहे, तो रिसर्च करत आहे पण त्यानं पहिल्या व्यक्तीचा रिसर्च पेपर यूज केला, मग त्यात त्याला ह्या वस्तू ज्याने मेन्शन केल्या ते वाचायची गरज नाही, कारण की तो डायरेक्ट रिसर्च पेपर पाहूनच सांगेल की यांनी हे वापरलेलं आहे, त्यामुळे मला ही गोष्ट वापरायची नाही, त्यांनी प्रूफ केलेला आहे. म्हणजे मला काय होत आहे, फायदा होत आहे त्याच्या रिसर्च पेपरमुळे. त्याचा रिसर्च पेपर माझ्यासाठी एक प्रकारचा गाईड म्हणून काम करत आहे. काय म्हणून काम करत आहे, गाईड म्हणून.
सर्व ॲज अ गाईड फॉर द फर्दर रिसर्च. म्हणजे नेक्स्ट रिसर्च जे काही पुढची रिसर्च किंवा दुसरा रिसर्च पेपर काढायचा आहे किंवा फर्दर रिसर्च करायचं आहे आपल्याला, त्यासाठी आपल्याला या पहिल्या पेपरचा किंवा पहिल्या रिसर्चचा फायदा होत आहे. कशामुळे? कारण की यांनी हे बिब्लिओग्राफी ऑफ रिसर्च रिपोर्ट, बिब्लिओग्राफी म्हणजे काय, सर्व वस्तू सर्वात ज्या गोष्टी त्याने वापरल्या त्या तिथे मेन्शन करणार झाला. कोणती वेबसाईट वापरली, कोणता आर्टिकल वापरला, कोणता पेपर वापरला, कोणती बुक वापरली, सगळ्या गोष्टी ते मेन्शन करत. त्याच्यामुळे हे नेक्स्ट पेपर आहे काढणारा त्याला फायदा होईल, याचा एक गाईड म्हणून काम होईल की मला ह्या सर्व गोष्टी या एका पेपरमधून भेटत आहे. ओके, याचा ऑप्शन नंबर देन बी इज राईट. लिस्ट ऑफ ऑल द बुक पब्लिश ऑन द टॉपिक नाही येईल. लिस्ट इथं जर हे ऑप्शन असतं लिस्ट ऑफ ऑल द ऑल बुक्स आर्टिकल किंवा ऑल द सोर्सेस विच इज यूज इन रिसर्च, तर मग ऑप्शन ए राईट असतं. पण इथं तसं नाही आहे. इथं काय आहे, लिस्ट ऑफ ऑल द बुक पब्लिश ऑन द टॉपिक, म्हणजे या टॉपिकवर पब्लिश केलेले बुक नाही. दॅट्स रॉंग. ओके, सो ऑप्शन नंबर बी विल बी राईट. लेंड्स क्रेडिबिलिटी टू द रिपोर्ट, पहिल्या रिपोर्टला क्रेडिट भेटते आणि सर्व ॲज अ गाईड फॉर द फर्दर रिसर्च, आणि पुढच्या रिसर्चसाठी ते गाईड म्हणून काम केला जातो. फोर्थ, नो हायपोथेसिस कॅन बी स्टेटेड इज डॅश टर्म. सांगायची काही गरज नाही, एकदम सोपा. एम एस सेट ऑफ 2015 आलेला आहे. ऑप्शन नंबर डी जनरल. ओके, याचा काय टाइमपास करण्याची गरजच नाही आहे. हां, पुढचा पाहू, द एफ टेस्ट. एम एस सेट ऑगस्ट 2015 आलेला आहे. 5वा प्रश्न आहे, 2015 म्हटला. हां, सो इज अ बेसिकली वन साइडेड, इज बेसिकली टू साइडेड, कॅन बी आयदर, डिपेंडंट ऑन द हायपोथेसिस, कॅन नेवर बी टू साइडेड. ओके, ट्राय करा. हां, आता एफ टेस्टचं काम काय आहे? सॅम्पल म्हटलं, व्हेरियन्स म्हणा किंवा तुम्ही काय म्हणता त्याला डिफरन्स, हे काय चेक करणं किंवा माहिती करणं, हे काम आहे एफ टेस्टचं. कशाचं? एफ टेस्टचं. ऑनलाईन यू आर गेटिंग साऊंड. काय? सॅम्पलचं व्हेरियन्स किंवा डिफरन्स, हां, हे माहिती करणं. हे माहिती करणं, सॅम्पलचं व्हेरियन्स डिफरन्स, हे एफ टेस्टचं काम आहे. आता ह्याच्यात एफ टेस्ट, झेड टेस्ट, वेगवेगळ्या टेस्ट आहे. हे तुम्हाला डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास केला असेल तर चांगली गोष्ट, नाही केली असेल तर कमीत कमी या प्रश्नावरून तरी कमीत कमी एवढा मुद्दा दिमागात ठेवून घ्या. म्हणजे जर याच्यावर कदाचित पुन्हा प्रश्न आला तर तुम्हाला आला पाहिजे. आता हे एफ टेस्टचा काम काय? सॅम्पलचं व्हेरियन्स डिफरन्स माहीत करणं. मग डिपेंड कोणावर राहील? आता मला एखाद्या सॅम्पलचं मी रिसर्च करत आहोत, त्यात काही सॅम्पल मी वापरणार आहोत, त्यातलं मला व्हेरियन्स किंवा डिफरन्स मला माहिती करायचं आहे. मेन टॉपिक काय राहील? जे मी हायपोथेसिस इमॅजिन केला किंवा जे काय मी माझं ॲझम्पशन घेतलेलं आहे त्याच्यावर डिपेंड राहील ना. डिपेंडिंग ऑन द हायपोथेसिस, जे काय मी ॲझ्युम केलं किंवा जे काही मी हायपोथेसिस घेतला, गृहीत धरला, त्याच्यावर डिपेंड राहील ना. कारण की जर वन साइडेड, टू साइडेड, कॅन बी नेवर टू साइडेड, हे तिन्ही ऑप्शन राहणार नाही. डायरेक्टली तुम्ही सांगू शकता की एफ टेस्ट कॅन बी आयदर डिपेंडिंग ऑन द हायपोथेसिस. जे काय मी इथं वर्क करणार आहोत हे डायरेक्टली हायपोथेसिसवर डिपेंड राहूनच करणार आहोत. नेक्स्ट, एक्सपेरिमेंटल रिसर्च कॅन बी. ऑगस्ट 2015 6वा प्रश्न आहे. ओके, म्हणजे ऑगस्ट 2015ला 6 प्रश्न आले ते रिसर्च ॲप्टिट्यूडवरून. आता तरी समजलं ना तुम्हाला? हे दिमागात ठेवू नका की एका युनिटवरून 5 प्रश्न येतील म्हणून. एका युनिटवरून जर कदाचित 8-9 प्रश्न आले आणि तेच युनिट जर तुम्ही मिस केला असेल किंवा सोडला असेल किंवा स्किप केला असेल तर मग अवघड आहे भाऊ तुमचं. ओके, एक्सपेरिमेंटल रिसर्च कॅन बी इझिली जनरलाइज, इझिली अनालाइज, इझिली प्लॅन, प्रिसाइसली कंट्रोल. करा ट्राय. हां, आता एक्सपेरिमेंटल रिसर्च किंवा एक्सपेरिमेंटल मेथडचं काम काय आहे? काय आहे? एक्सपेरिमेंटल मेथड म्हणा किंवा रिसर्च म्हणा, इन्व्हेस्टिगेट द हायपोथेसिस. एक्सपेरिमेंटल मेथड म्हणा किंवा रिसर्च म्हणायचं काम काय आहे? जे काही आपण हायपोथेसिस गृहीत धरलेला आहे त्याला इन्व्हेस्टिगेट करणं, त्याला चेक करणं किंवा त्याला प्रूफ करणं, हे सर्व काही त्याच्यावर अवलंबून आहे. कशावर? एक्सपेरिमेंटल मेथडवर किंवा एक्सपेरिमेंटल रिसर्चवर. टू इन्व्हेस्टिगेट
अवर हायपोथेसिस. जे काही आपण ॲझम्पशन घेतलं त्याला चेक तर करावं लागेल, त्याला प्रूफ तर करावं लागेल. तर बरोबर आहे ते प्रूव्ह करून दाखवा. जर तुम्हाला डाऊट आहे तर चेक करा, तर काहीच माहीत नसेल तर ट्राय करा. जे काही रिझल्ट येईल ते फायनल राहील. त्याचं काम आहे की टू इन्व्हेस्टिगेट द हायपोथेसिस. आता हे करते कोण? इट इज डन बाय रिसर्चर. इट इज डन बाय रिसर्चर. ओके, डन बाय रिसर्चर. So it directly precisely what precisely controlled by researcher. मग त्यात काही कॅल्क्युलेशन्स आले किंवा मेजरमेंट्स आले, कॅल्क्युलेशन किंवा मेजरमेंट, हे काही गोष्टी आल्या. हे काय करणार आहे? रिसर्चर करणार आहे सर्व गोष्टी. मग तुम्ही एक्सपेरिमेंटल रिसर्च हे एक रिसर्चर एक्सपेरिमेंटल मेथड आहे जे की हायपोथेसिसला इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी केल्या जाते. आणि हा करतो कोण? रिसर्चर करतो. आता रिसर्चर एखादा एक्सपेरिमेंट करत आहे, त्याच्या मनावर आहे त्याला कॅल्क्युलेशन, या इथं कॅल्क्युलेशनचं काम आहे नाही आहे. इथं काय म्हणते ते टेम्परेचर चेक करणे किंवा सॉरी एखादं प्रॅक्टिकल ते करून पाहणे. अजून काय काय म्हटलेलं आहे तर मेजरमेंट, एखाद्याचं मेजरमेंट घेणं नाही घेणं. त्याला माहित आहे की या हायपोथेसिससाठी किंवा याच्यासाठी या गोष्टी आवश्यक आहे, मला आवश्यक आहे की नाही आहे. हे त्या म्हणजे त्या रिसर्चरला माहिती आहे की त्या गोष्टीची आवश्यकता आहे की नाही आहे. तो इट डायरेक्टली कंट्रोल बाय दॅट रिसर्चर. गॉट इट? बट इट प्रिसाइजली कंट्रोल्ड. प्लॅन नाही राहणार, अनालाइज पण नाही राहणार, जनरलाइज पण नाही राहणार. ओके, कारण की जे ते काही आहे तो डायरेक्टली कंट्रोल राहणार त्याच्याकडून. कारण की त्या हायपोथेसिसवर डिपेंड राहील. तिचं मेजरमेंट त्या हायपोथेसिसवर डिपेंड राहील. त्या रिसर्चला खरंच आवश्यकता आहे की रिसर्चरला वाटेल की या हायपोथेसिससाठी गरज नाही आहे, तो करणार नाही, वाटलं तर करेल. तुझे डायरेक्टली कंट्रोल. आणि हे सांगायचं म्हटलं, एक तर हे रिसर्चर ॲप्टिट्यूडचे प्रश्न एकदम बोर असतात आणि एकदम किचकट असतात. त्यामुळे मॅक्झिमम विद्यार्थी रिसर्च ॲप्टिट्यूडला स्किप करतात. मी पुन्हा पुन्हा सांगत आहो, मॅक्झिमम विद्यार्थी रिसर्च ॲप्टिट्यूडला स्किप का करतात? एक तर हे बोरिंग पण असते, किचकट राहते, थोडं अवघड राहते, थोडं मीन्स इट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड. दॅट्स वाय मॅक्झिमम स्टुडंट स्किप दिस पार्ट. पण तुम्ही डायरेक्ट स्किप करू नका, कमीत कमी इतका व्हिडिओ बघा आणि स्वतःला ट्राय करा. जितकं काही येते तितका प्रयत्न करा. म्हणजे काही तर मार्क्स कव्हर होतील. आता जे मी काही आज प्रश्न सॉल्व्ह करत आहो, कुठे ना कुठं प्रत्येक जागी काही ना काही मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देत आहो त्या प्रश्न मागचं काहीतरी डिटेल इन्फॉर्मेशन म्हणा किंवा शॉर्ट इन्फॉर्मेशन म्हणा, मी तुम्हाला सांगत आहो. त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि ओके, नेक्स्ट प्रश्नाला जाऊया. द क्वालिटी ऑफ अ रिसर्च जर्नल इज इंडिकेटेड बाय इट्स. MSc ऑगस्ट 2015 असा प्रश्न आहे. सांगायची काय गरज आहे का याच्यात? यू कॅन डायरेक्ट डन टू इम्पॅक्ट फॅक्टर. ओके, इथे लक्षात ठेवा, कधी पण कोणत्या रिसर्च जर्नलची क्वालिटी हे त्याच्या इम्पॅक्ट फॅक्टरवर डिपेंड राहते. जर 15-20 वर्ष किंवा 5-6 वर्षात विचारलं तर दुसरं येईल. पण मॅक्झिमम 2 वर्षासाठी तरी आपण हे मिनिमम 1-2 पेपर घेतले तर त्याचा इम्पॅक्ट फॅक्टरवर डिपेंड राहील. ओके, ते आयगेन फॅक्टरवर डिपेंड राहील, हे मी पुढे सांगेल आयगेन फॅक्टरबद्दल. पण सध्या तरी इम्पॅक्ट फॅक्टरवर डिपेंड राहील. तर इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे काय? आता तुम्ही एखादा रिसर्च पेपर काढता किंवा तुमच्या आर्टिकलला मॅक्झिमम किती सायटेशन येतात तुमच्या आर्टिकलला म्हणा किंवा तुमच्या पेपरला म्हणा, किती सायटेशन येतात, किंवा तुम्ही असं म्हणू शकता ॲव्हरेज नंबर ऑफ सायटेशन इन लास्ट 2 इयर, इन 2 इयर. आता इम्पॅक्ट फॅक्टर आपण कशावरून काढतो? या सायटेशनवरून. जितके जास्त सायटेशन राहील तितका चांगला इम्पॅक्ट फॅक्टर राहील, तितका चांगला तो रिसर्च पेपर राहील. म्हणजे जितका चांगला इम्पॅक्ट फॅक्टर तितका चांगला रिसर्च पेपर. आणि जितके जास्त सायटेशन जितका जास्त इम्पॅक्ट फॅक्टर. सो इट इज ऑल डिपेंड ऑन इच अदर. सायटेशन म्हणजे काय? आता इथंच सांगितलं तर मजा येणार नाही पुढच्या प्रश्नाची. द क्वालिटी ऑफ रिसर्च जर्नल इज इंडिकेटेड बाय इट्स काय येईल मग ऑप्शन? इम्पॅक्ट फॅक्टर. इम्पॅक्ट फॅक्टर. आणि इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे काय? जे तुमचे ॲव्हरेज नंबर ऑफ सायटेशन आहे तुमच्या रिसर्च पेपरचे म्हणा किंवा आर्टिकलचे इन लास्ट 2 इयर. ओके, 2 वर्षासाठी आपण इम्पॅक्ट फॅक्टर काढतो. तर सायटेशन म्हणजे काय? आता एखादा हे लिगली एक प्रकारचं दुसऱ्याचं रिसर्च पेपर वापरणं, पण त्याला त्याचं क्रेडिट देणं. ओके, त्याला त्याचं क्रेडिट देणं. आता मी एखादा रिसर्च पेपर वापरत आहो पुढच्या किंवा एखादं
काहीतरी आर्टिकल वापरत आहो, काहीतरी एखादी पुढच्या माणसाचं मदत घेत आहोत त्याच्यामुळे, तर मला त्याला त्याचं क्रेडिट द्यावं लागेल की नाही नाही यानं मला मदत केली ती, याच्या रिसर्च पेपरमुळे मला फायदा झाला, तर आपल्याला त्याला क्रेडिट द्यावं लागेल. त्याच्यामुळे त्याला आपण सायटेशन म्हणतो. सायटेशन हे लिगल आहे, असं कॉपीराईट सारखं नाही आहे की माघारी आहे. ओके, तर सायटेशन जितके जास्त लोक तुमचा पेपर वापरतील तर याचा अर्थ की तुमचा पेपर खरंच चांगला आहे, म्हणून मॅक्झिमम विद्यार्थी किंवा मॅक्झिमम लोक तुमचा पेपर वापरत आहे. मॅक्झिमम सायटेशन, मॅक्झिमम इम्पॅक्ट फॅक्टर, मॅक्झिमम जास्तीत जास्त इम्पॅक्ट फॅक्टर मीन्स युअर रिसर्च पेपर इज गुड, एक्सलंट. ओके, आता इथे काय, अ रिसर्च प्रॉब्लेम इज प्रायमरीली चूजन डिपेंडिंग अपॉन, कशावर राहील. आता एक रिसर्च प्रॉब्लेम आहे, तुम्ही एक रिसर्च पेपरसाठी तुम्ही रिसर्च प्रॉब्लेम तुम्ही निवडता, तुम्ही चूज करता. हाऊ विल यू चूज, तुम्हाला काय वाटते मला हा रिसर्च का करायला पाहिजे, सांगा. ट्राय करा. ऑप्शन ए इट्स रिलिव्हन्स, अवेलेबल फंड्स, द इंटरेस्ट ऑफ रिसर्चर, अवेलेबिलिटी ऑफ लिटरेचर. करा ट्राय. ओके, तो इस टाइम और सो रिसर्चर प्रॉब्लेम इज प्रायमरी चूजन डिपेंडिंग अपॉन, हे जर काय प्रश्नाचा अर्थ काय, MS मे 2016 आलेला आहे. ओके, 2016ला, आणि याच्या आधीचा कोणता होता, ऑगस्ट. म्हणजे विचार करा 2015ला 7 प्रश्न आले ते रिसर्च ॲप्टिट्यूड, किती 7 दोन्ही 14 मार्काचे प्रश्न आले ते. त्याने रिसर्च ॲप्टिट्यूड सोडला, त्याला काय 7 प्रश्न आले असेल, लागून लागून एखादा तुक्का लागला असेल, ठीक आहे 2 लागले असेल, पण 10 मार्क तर गेलेत. त्यामुळे प्रत्येक टॉपिक केला तर चांगला करा. हां, रिसर्च प्रॉब्लेम इज प्रायमरीली चूजन डिपेंडिंग अपॉन, रिसर्च प्रॉब्लेम आपण चूज करतो ते मॅक्झिमम कशावर डिपेंड राहते. आता एखादा रिसर्च प्रॉब्लेम मला निवडायचा आहे, तर मी पहिले काय बघेल की मला त्या रिसर्च टॉपिकबद्दल किती इन्फॉर्मेशन आहे, किती नॉलेज आहे, की तो टॉपिक माझ्याशी किती कनेक्टेड आहे. तो टॉपिक माझ्याशी किती कनेक्टेड आहे. तर एखादा टॉपिक माझ्यासोबत जास्त कनेक्टेड असेल तर मला त्या गोष्टीबद्दल जास्त नॉलेज असेल, जास्त इन्फॉर्मेशन असेल. करेक्ट ना. आता एखादा मुद्दा आहे, एखादी गाडी आहे माझ्याजवळ, तर मला माझ्या गाडीबद्दल जास्त इन्फॉर्मेशन राहील, माहिती राहील, त्या कंपनीबद्दल माहिती राहील, त्या ब्रँडबद्दल माहिती राहील. तो ब्रँड मी वापरतच नाही, त्या ब्रँडबद्दल मला माहिती राहणार नाही, जास्त राहणार नाही ॲज कम्पेअर टू अदर. करेक्ट ना. जो मुद्दा माझ्याशी कनेक्टेड आहे त्याच्याबद्दल मला नॉलेज जास्त राहील. एखादा मित्र माझ्यासोबत डेली कनेक्टेड आहे, डायरेक्टली आमचं डायरेक्टली बोलणं जास्त होणार आहे, एकमेकाची मदत करणं किंवा कधी काही काम पडलं तर नक्की असं काही गोष्टी होणारच झाल्या. तर डायरेक्ट सांगायचा मुद्दा याच्यावरून हे आहे की ज्यावेळेस आपण रिसर्च प्रॉब्लेम चूज करतो तर कसा चूज करतो की तो प्रॉब्लेम आपल्याशी किती कनेक्टेड आहे. कनेक्टेड असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट समजून जातो, त्याबद्दल आपल्याला जास्त हार्डवर्क करावाच लागतो, पण एक इझिली कनेक्टेड असल्यामुळे आपण त्याच्याबद्दल जास्त नॉलेज गेन करू शकतो आणि आपल्याजवळ त्याची नॉलेज पण पुरेसूर राहते की ती तो रिसर्च सुरू करण्यासाठी. गॉट इट. तो रिसर्च सुरू, मग इथं काय आहे, रिलिव्हन्स पहिलेच ऑप्शन सांगत आहे ना. रिलिव्हन्स म्हणजे काय, कनेक्टेड असणे. जो टॉपिक आपल्यासोबत किती कनेक्टेड आहे त्याच्यावरून आपण सांगू शकतो की नाही मला या मुद्द्यावर रिसर्च करायचा आहे, कारण की या मुद्द्याबद्दल मला इन्फॉर्मेशन आहे, या मुद्द्याबद्दल मला नॉलेज आहे, या मुद्द्याबद्दल मी हार्डवर्क स्टडी करू शकतो. ओके, फंड्सची काय घेणार नाही, फंड्स गव्हर्नमेंट देईल. इंटरेस्ट ऑफ रिसर्चर, इंटरेस्ट असलाच पाहिजे, पण एखाद्या इंटरेस्ट असते पण तो मुद्दा आपल्याशी कनेक्टेडच नसते. आता एखाद्या मुद्द्यावर मला रिसर्च करायची आहे, पण तो एखाद्या प्राण्यावर मला रिसर्च करायची आहे. ओके, पण तो प्राणी भारतामध्ये अवेलेबलच नसला तर काय प्रॉब्लेम, म्हणजे काय फायदा. इंटरेस्ट ऑफ रिसर्च, एखाद्या प्राण्यावर मला म्हणजे प्राण्याबद्दल खूप इंटरेस्ट आहे की नाही मला या प्राण्याबद्दल रिसर्च करायचंच आहे, पण तो प्राणी अवेलेबलच नाही आहे भारतामध्ये, तर मग काय फायदा. कुठं ना कुठं काही तर कनेक्शन आलं पाहिजे. अवेलेबिलिटी ऑफ लिटरेचर. ओके, दिस नॉट अ पॉइंट. सो ऑप्शन नंबर ए इज राईट. So here, which of the following is primary source of information? MS State मे 2016 आलेला आहे. ओके, सेकंड प्रश्न आहे 2016चा. अ रिसर्च रिव्ह्यू, अ रिसेंटली रिटन टेक्स्ट बुक, अ रिसर्च आर्टिकल पब्लिश इन स्टँडर्ड जनरल, आणि अ मल्टी ऑथर ट्रेटाइज पब्लिश इन द इयर 2015. विच ऑफ द फॉलोइंग प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, द प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन विचारलेला आहे. पहा, करा ट्राय. ओके, त्याच्यात मी तुम्हाला सांगतो पहिले प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन किती राहतात. एक इथं लिहू का. पहिले लक्षात ठेवा, एक रिसर्च आर्टिकल, सेकंड डिसर्टेशन, अजून ओरिजिनल
आर्टिकल म्हणू शकता किंवा अजून फोटोग्राफ्स आणि 5वं गव्हर्नमेंट स्टेटमेंट म्हणू शकता. काय गव्हर्नमेंट स्टेटमेंट किंवा गव्हर्नमेंट रिपोर्ट. गव्हर्नमेंट रिपोर्ट किंवा स्टेटमेंट जे काही आहे तुम्ही म्हणू शकता. ओके, हे 5 आलेले आहे. रिसर्च आर्टिकल, डिसर्टेशन्स, ओरिजिनल आर्ट, फोटोग्राफ्स आणि गव्हर्नमेंट रिपोर्ट. काय प्रॉब्लेम येत आहे? आवाज येत नाही का बरोबर? हॅलो, माईक चालू आहे बघा. तुमचा काही इंटरनेट प्रॉब्लेम असेल काही. सो रिसर्च आर्टिकल, डिसर्टेशन्स, ओरिजिनल आर्ट, फोटोग्राफ्स, गव्हर्नमेंट रिपोर्ट हे 5 आहे प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, आता तुम्हाला मी प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन हे 5 सांगितलेले आहे. तुम्ही लिहून ठेवा, कारण की कदाचित जर पुन्हा प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशनवर जर प्रश्न आला तुम्हाला हे 5 माहीत पाहिजे. ओरिजिनल आर्टच म्हणा इथं. ओके, रिसर्च आर्टिकल, डिसर्टेशन्स, ओरिजिनल आर्ट, फोटोग्राफ, गव्हर्नमेंट रिपोर्ट हे 5 लक्षात ठेवा. याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता या ऑप्शनकडे जाऊ. याच्यातला या 5 म्हटला या ऑप्शनमध्ये त्यांनी कोणता दिलता 2016 मध्ये? कोणता दिलता? रिसर्च रिव्ह्यू आहे का? नाही. रिसर्च आर्टिकल, रिसर्च रिव्ह्यू, ऑल द थिंग्स आर डिफरंट. ओके, रिसेंटली रिटन टेक्स्टबुक नाही. रिसर्च आर्टिकल, रिसर्च आर्टिकल आलेला आहे इथं. पब्लिश इन अ स्टेट बोर्ड, इन अ स्टँडर्ड जनरल. मल्टी ऑथर नाही. तर या 5 पैकी तर कोणता अवेलेबल आहे? यू कॅन सी डायरेक्टली रिसर्च आर्टिकल. सो ऑप्शन सी इज राईट. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? हे 5 गोष्टी तुमच्या बुकवर किंवा तुमच्या जे तुम्ही नोट्स बनवता त्यात लिहून ठेवा आणि लक्षात ठेवा, दिस आर द प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, दिस आर द प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन्स. गॉट इट? रिसर्च आर्टिकल, डिसर्टेशन्स, ओरिजिनल आर्ट, फोटोग्राफ आणि गव्हर्नमेंट रिपोर्ट. गॉट इट ना? हे प्लीज लक्षात ठेवा, प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. जर यावेळेस पण प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आला, प्रश्न जर आला, तर ते पुन्हा हाच ऑप्शन देणार नाही. ते फोटोग्राफ देऊ शकते, गव्हर्नमेंट रिपोर्ट देऊ शकते, डिसर्टेशन देऊ शकते, ओरिजिनल आर्ट देऊ शकते, दुसरे ऑप्शन सुद्धा ते देऊ शकतात. त्यामुळे प्लीज प्लीज हे 5 ऑप्शन लक्षात ठेवा. A research report showed that the population of a country increased from 20 million in 1941 to 60 million in 2000. The study can best be described as. MSED में 2016चा प्रश्न आलेला आहे. खूप लांब लचक आहे, डोक्याचा वापर जास्त करावा लागेल. आणि जिथे जिथे डोक्याचा वापर जास्त करावा लागते ते विद्यार्थी मॅक्झिमम ते मुद्दे सोडून देतात. त्यामुळे रिसर्च ॲप्टिट्यूड करणारे खूप कमी विद्यार्थी असतात. तर याचा चान्स तुम्ही घ्या. जे कोणी रिसर्च ॲप्टिट्यूड करता ते तुमच्या हातातले मार्क्स आहे मग. ओके, कारण की तुमची इथे कॉम्पिटिशन कमी आहे ना. ऑप्शन ए फॅक्टोरियल, सी लॉन्जिट्युडनल, बी सोशल आणि डी क्रॉस सेक्शनल. ओके, ट्राय इट. ओके, आता प्रश्न तुम्ही एकदा बघा. अ रिसर्च रिपोर्ट शो दॅट द पॉप्युलेशन ऑफ कंट्री इन्क्रीज फ्रॉम 20 मिलियन टू 60 मिलियन. ओके, इथे डाटा दाखवलेला आहे. कलेक्शन ऑफ डाटा आहे की नाही इथं? 20 मिलियन काय आहे? हे काय दाखवलेलं आहे? पॉप्युलेशन 20 मिलियन इथं 1941ला, पुन्हा 60 मिलियन. म्हणजे इथं काय दाखवलेलं आहे? एक कलेक्शन ऑफ डाटा दाखवलेला आहे. कलेक्शन ऑफ डाटा, ते कलेक्शन ऑफ डाटा दाखवलेला आहे. अजून बघू काय 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 सांगितलं त्यांनी. आणि हे डाटा त्यांनी कसा कलेक्ट केलेला आहे? काहीतरी ऑब्झर्व करूनच केलेला असेल ना. इथं ऑब्झर्वेशन पण झालेलं आहे. ऑब्झर्व टाइम पिरियड पहा नाही. हां, पॉप्युलेशन म्हणजे यांनी 1941ला पण पॉप्युलेशन बद्दलच जे काही त्यांनी डाटा कलेक्शन केला तो पॉप्युलेशन बद्दलच केला. आणि पुन्हा 2000 आणि 2000 मध्ये पण त्यांनी त्याच मुद्द्यावर डाटा कलेक्ट केला. म्हणजे टॉपिक सेम, सब्जेक्ट सेम. इथं पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2, पॉईंट नंबर 3, सेम सब्जेक्ट. सेम सब्जेक्ट. ओके, हां, ऑन सेम सब्जेक्ट. अजून या प्रश्नावरून तुम्हाला काय माहिती करता येते ते लक्षात ठेवा, लक्ष द्या. अजून इथं टाइम कोणता होता? 1941 आणि इथं 2000. म्हणजे एक एक्सपांड टाइम घेतलेला आहे त्यांनी, वापरलेला आहे एक्सपांड टाइम.
एक्सपांड टाइम, म्हणजे लास्ट टाइम पण म्हणू शकता तुम्ही, एक्सपांडेड टाइम, लास्ट टाइम. आणि हे कशासाठी केलेलं आहे? 1941ला एकदा पॉप्युलेशन चेक केल्यावर पुन्हा त्यांनी 2000ला पॉप्युलेशन का चेक केली? कारण की त्यांना काही चेंजेस डेव्हलप झाले का हे चेक करायचं असेल. होऊ शकते ना, काही चेंजेस चेक करण्यासाठी त्यांनी पुन्हा केलेले असेल ना, चेंजेस काही डेव्हलप झाले का, किंवा काही काय चेंजेस झाले नेमके. तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की 1941ला त्यांनी एकदा चेक केलं की पॉप्युलेशन किती होती, पुन्हा त्यांनी डायरेक्ट 2000मध्ये चेक केलं की आता पॉप्युलेशन किती आहे. दोन जागी पॉप्युलेशन चेक करण्याचा अर्थ काय, की यांना काहीतरी चेंजेस झाले का हे माहिती करून घ्यायचं होतं. ओके, म्हणजे इथं चेंज डेव्हलप्ड, ओके. हे 5 गोष्टी यांनी या प्रश्नामधून इनडायरेक्टली दिलेल्या आहे. पहिले एक ते कलेक्शन ऑफ डाटा 20 मिलियन टू 60 मिलियन, कसा ऑब्झर्व करून, सेम सब्जेक्ट सेमच आहे, पॉप्युलेशन, टाइम 1941 2000, आणि चेंज डेव्हलप, किती चेंज झाला, 20 मिलियनहून 60 मिलियनवर गेले. गॉट इट ना. तर याच्यातले हे सर्व पॉईंट कशाबद्दल देतात, हे सर्व पॉईंट कशाबद्दल इन्फॉर्मेशन देत आहे. या ऑप्शनवर तुम्हाला काय वाटते सांगा. तुम्ही 5 सेकंद देतो. यार एवढे पॉईंट दिलेले आहेत, ज्यांना कुणी ऑलरेडी खरंच रिसर्च ऍप्टिट्यूडचा अभ्यास केला असेल त्यांना तर माहित असेल. हे देत आहे लॉन्जिट्युडिनल स्टडी. ओके, लॉन्जिट्युडिनल स्टडी ऑब्झर्व अँड कलेक्ट द डाटा ऑन same subject over a expand time or large time. लाईक टाइम मध्ये कसं तुम्ही म्हणू शकता, मंथ किंवा इयर किंवा डिकेड. and assumes changes developed. ओके, चेंजेस डेव्हलप्ड. तर याच्यात ऑप्शन काय राहणार आहे, ऑप्शन नंबर सी, लॉन्जिट्युडिनल स्टडी. ओके, लॉन्जिट्युडिनल. यांनी सांगितलेलं आहे प्रश्नावरून की त्यांनी 1940 पॉप्युलेशन 20 मिलियन होती 1941ला, आणि पुन्हा 60 मिलियन झाली 2000मध्ये. तर हे जे काही अभ्यास केला, हे अभ्यास कोणत्या गोष्टीतला अभ्यास आहे. त्यांनी इथं डाटा कलेक्ट केला, ऑब्झर्व केला, पण काही एकाच मुद्द्यावर कलेक्ट डाटा केला. असं नाही की यावर्षी पॉप्युलेशनवर केला आणि पुढच्या वर्षी ड्राय वेस्ट किंवा सायंटिफिक एखाद्या मुद्द्यावर डाटा कलेक्ट केला. डाटा एकाच मुद्द्यावर कलेक्ट केला, जे की पॉप्युलेशन, आणि एकाच सेकंद म्हणजे एकाच वेळेस एकदाच नाही गेला, दोनदा गेला लार्ज टाइमच्या अंतरावर. पहिल्यांदा 1941ला गेला आणि पुन्हा 2000ला केला, म्हणजे डाटा कलेक्शन झाला. तर हे कशाबद्दल माहिती देत आहे, हे सर्व जे काही टॉपिक आहे हे सांगत आहे लॉन्जिट्युडिनल स्टडी बद्दल. लॉन्जिट्युडिनल स्टडी ऑब्झर्व अँड कलेक्ट द डाटा ऑन अ सेम सब्जेक्ट सेमच आहे, जे की पॉप्युलेशन, ओव्हर एक्सपांड टाइम, month, year, decade. Okay, you can see what is that year, and assume changes develop, आणि चेक करतो की याच्यात काय चेंजेस डेव्हलप झालेले आहेत. तर हे सर्व काय लॉन्जिट्युडिनल स्टडी बद्दल आहे. आता याच्यात मी अजून तुम्हाला डिटेल सांगण्यात प्रयत्न करेल, मग तुम्हाला बोर होऊन जाईल. त्यामुळे इतकंच ठीक आहे, इतकं समजून घ्यायचा प्रयत्न करा. कारण की रिसर्च ऍप्टिट्यूड इतकं तुम्हाला सांगतो किचकट आणि थोडंफार डोकेदुखीचं आहे. त्यामुळे जे सांगाल ते तरी कमीत कमी चांगल्याने करा. तर मला तरी वाटते की लॉन्जिट्युडिनल स्टडी बद्दल जर आता प्रश्न आला तर तुम्हाला सांगता येईल. कारण की नॉर्मली पुन्हा एकदा डेफिनेशन वाचून घ्या. लॉन्जिट्युडिनल स्टडी ऑब्झर्व अँड कलेक्ट द डाटा ऑन अ सेम सब्जेक्ट ओव्हर अ एक्सपांडेड टाइम और लार्ज टाइम, मंथ, ईयर, डिकेड, assume changes developed. Okay, got it? नेक्स्ट आहे, अ हायपोथेसिस इज नॉट ऑलवेज नेसेसरी इन. डायरेक्ट आला पाहिजे विदाउट वेस्टिंग ऑफ सिंगल सेकंद. तर आता हे तुम्हाला जर ह्या प्रश्नासाठी जर वेळ लागत असेल तर मग तुमचं टीचिंग ॲप्टिट्यूड पण तेवढं स्ट्रॉंग नाही. कारण की हा तसं म्हणलं तर रिसर्च ॲप्टिट्यूडचा प्रश्न आहे, पण हा एक दिमागाचा नॉर्मल वापर करून मग तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. हायपोथेसिस इज नॉट ऑलवेज. हायपोथेसिस म्हणजे काय, एक ॲझम्पशन जे की त्याला आपण एक राईट मानतो. तर हायपोथेसिसची तर कुठे आवश्यकता नाही आहे. नॉर्मेटिव्ह, कोरिलेशन, एक्सपेरिमेंटल 3 ऑप्शन सोडून द्या, डोक्याच्यावर गेले ठीक आहे. हिस्टॉरिकल तर डोक्यात जाईल. तुम्ही सांगा
हिस्ट्रीसाठी कोणत्या ॲझम्पशनची गरज आहे का? नाही आहे. हिस्ट्री घडलेली आहे, जे काय घडलेली आहे ते ओरिजिनल घडलेली आहे. तिथं ॲझम्पशन आणता येणार नाही की असं होतं का तसं होतं का. नाही, जे काय होतं तेच होतं. ओके, जे काय होतं तेच होतं. तुम्ही त्यात ॲझम्पशन आणणार नाही की असं होतं म्हणून असं झालं. नाही नाही नाही, इतिहास लिहिलेला आहे, इतिहास घडलेला आहे. त्यामुळे इतिहास आपण सगळं शिकतो आणि इतिहास इज द यू कॅनॉट चेंज इन दॅट एनिथिंग. त्याच्यामुळे त्यात ॲझम्पशनची काही गरज राहणार नाही, हायपोथिसिसची काही गरज राहणार नाही. त्यामुळे हायपोथिसिस इज नॉट ऑलवेज नेसेसरी इन हिस्टॉरिकल स्टडीज. आता जे हिस्ट्री की जे अवेलेबल नाही आहे, जे हिस्ट्री की जे अवेलेबल नाही, तिथं आपण हायपोथिसिसचा यूज करेल, पुन्हा रिसर्च करेल की हा म्हणजे हा एक म्हणजे एक किल्ला म्हणा किंवा एखादं काही गोष्ट सापडली तर नेमकी हिस्ट्रीमध्ये ही केव्हाची होती. जे काही आपण डेटिंग करून त्याची आपण त्याला चेक करल. पण नॉर्मली द नॉट नेसेसरी हिस्टॉरिकलमध्ये. विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड इज बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी. MS सेट मे 2016चा प्रश्न आहे. पाचवा प्रश्न आहे 2016 म्हटला. पाचवा प्रश्न करेक्ट. 5 प्रश्न तर यायलेच जवळपास 2016चा. पहिला जजमेंट सॅम्पलिंग, सेकंड स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, क्वार्टा सॅम्पलिंग, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग. ओके, करा ट्राय. इथे यांनी विचारलेला प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग डायरेक्ट प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग करा ट्राय. याच्यातल्या 4 पैकी कोणता आहे ते? मी प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे काही उदाहरणं लिहून देतो इथं. फर्स्ट, सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग. ओके. सेकंड, सिस्टमॅटिक रॅन्डम सॅम्पलिंग. ओके. थर्ड, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. फोर्थ, क्लस्टर सॅम्पलिंग. आणि फिफ्थ, मल्टीस्टेज सॅम्पलिंग. ओके, गॉट इट. हे 5 दिसत आहे ना स्क्रीनवर? दिसत आहे. फर्स्ट, सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग. सेकंड, सिस्टमॅटिक रॅन्डम सॅम्पलिंग. थर्ड, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. फोर्थ, क्लस्टर सॅम्पलिंग. आणि 5वा मल्टीस्टेज सॅम्पलिंग. आता हे 5 सॅम्पलिंग तुम्ही का नाही बुकवर लिहून घ्या, तुमच्या नोट्सवर लिहून घ्या, कारण की आता जर पुढच्या वेळेस दुसऱ्या याच्यावर प्रश्न आला तर तुमचे वांदे होऊ नये. त्यामुळे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगच्या खाली हे 5ही ही प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे प्रकार आहे. त्याच्यापैकी ऑप्शनमध्ये कोणता अवेलेबल आहे? ऑप्शन नंबर बी, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. आता या गोष्टी समजून सांगण्यात काही वेळ नाही, त्याच्यामुळे कमीत कमी हे 5 सॅम्पलिंग लक्षात ठेवा. जर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग लक्षात ठेवा, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगवर जर यावेळेस प्रश्न आला, जर प्रश्न आला तर या 5 पैकी एक ऑप्शन नक्की राहील. या 5 पैकी ऑप्शन राहील कोणतं ना कोणतं. त्यामुळे 5ही प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग लक्षात ठेवा. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, पहिलं सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग, सेकंड सिस्टमॅटिक रॅन्डम सॅम्पलिंग, थर्ड स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, फोर्थ क्लस्टर सॅम्पलिंग, 5वं मल्टीस्टेज सॅम्पलिंग. जर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगवर प्रश्न आला तर या ऑप्शन पैकीच उत्तर राहील. त्यामुळे हे एक ऑप्शन न पाठ करता, प्रश्न न लिहिता डायरेक्ट असं लिहा प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि हे 5 ऑप्शन पाठ करून घ्या. गॉट इट. आणि कदाचित जर नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणून आला तर ओके, इकडं नाही, इकडंच लिहू का? नॉन प्रोबॅबिलिटी ओके, पहिले हे लिहा, 5 लिहा तुम्ही, लिहा सांगतो मी. नॉन प्रोबॅबिलिटी मध्ये काय? हे कोटा कन्व्हिनियन्स तिथं दिले यांनी 2 ऑप्शन, तर उरले काय 2-3 लिहायचे. लिहा. गॉट इट ना? समजत आहे ना हे? आता हे डायरेक्ट ऑप्शनच आहेत, डायरेक्ट ऑप्शन भेटतात. काही वेळेस तुम्हाला रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये काही गोष्टी लक्षात ठेवावं लागेल, पाठ ठेवावं लागेल, जसं की हे.
पहिला इथं लिहितो कोटा, सेकंड कन्व्हिनियन्स, थर्ड पर्पजिव्ह, फोर्थ सेल्फ सिलेक्शन आणि पाचवं स्नोबॉल. ओके, कोटा, कन्व्हिनियन्स, पर्पजिव्ह, सेल्फ सिलेक्शन, स्नोबॉल हे 5 आहे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे ऑप्शन. ओके, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. ओके, जर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आले प्रश्न तर याच्यावर या 5 ऑप्शन पैकी एक उत्तर राहील. जर नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग वर जर प्रश्न आला तर या 5 ऑप्शन पैकी एक ऑप्शन राहील. गॉट इट? कोटा, कन्व्हिनियन्स, पर्पजिव्ह, सेल्फ सिलेक्शन आणि स्नोबॉल. दिसत आहे, ते पण दिसत आहे, हे पण दिसत आहे. चला लिहा. हां तर तुम्ही पॉज करून पण लिहू शकता. गॉट इट? पुढे जाऊ. हां, फील्ड स्टडी इज कन्सर्न विथ MSED मे 2016 प्रश्न आलेला आहे. ओके, फील्ड स्टडी कोणाशी कन्सर्न आहे, कोणाशी कनेक्टेड आहे म्हणू शकता तुम्ही डायरेक्टली. कशाची आहे? रिअल लाईफ सिच्युएशन, डुईंग लॅबोरेटरी स्टडी इन आउटडोर, लॅबोरेटरी स्टडी बाहेर जाऊन करा, की एक्सपेरिमेंटल एक्सपोजर आहे म्हणून, की कलेक्टिंग सिलेक्टिव्ह डाटा, फक्त डाटा कलेक्ट करण्यासाठी. डायरेक्टली तुम्ही फील्ड स्टडी कधी करता? जेव्हा एखादी रिअल लाईफ तुम्हाला सिच्युएशन बाहेर फेस करायची आहे, त्या टॉपिकवर तुम्हाला रिअल लाईफ सिच्युएशनवर बाहेर रिसर्च करायचा आहे, त्यावेळेस तुम्ही फील्ड स्टडी करसाल ना. त्यामुळे इज रिअल लाईफ सिच्युएशन. ओके, रिअल लाईफ सिच्युएशन. हाँ, डैश थिंकिंग enables us to write statements and develop argument in a step by step coherent manner. MSED एप्रिल 2017 प्रश्न. ॲक्युरेट, सायंटिफिक, लॉजिकल, क्लिअर करा ट्राय. डॅश थिंकिंग enables us to write स्टेटमेंट. एक स्टेटमेंट लिहायचं आहे. डेव्हलप आर्ग्युमेंट इन स्टेप बाय स्टेप, आर्ग्युमेंट डेव्हलप करून स्टेप बाय स्टेप जायचं आहे. ओके, काही रूल्स फॉलो करून स्टेप बाय स्टेप जायचं आहे. तर हे कोणत्या थिंकिंगमध्ये येते? तर तुम्हाला जर माहिती असेल तर ठीक. बघा, ॲक्युरेट आणि क्लिअर तर इथं येणार नाही. ओके, ॲक्युरेट आणि क्लिअर येणार नाही. उरले 2 ऑप्शन, सायंटिफिक आणि लॉजिकल. आता हे सायंटिफिकमध्ये लागू होत नाही, कारण की सायंटिफिकमध्ये आपण स्टेटमेंट करत नाही ना, प्रूव्ह झाल्याशिवाय आपण स्टेटमेंट देतच नाही. त्यामुळे हे कशात येणार आहे? लॉजिकलमध्ये. इथं काय सांगितलेलं आहे? थिंकिंग एनेबल्स अस टू राईट स्टेटमेंट, म्हणजे ते विचार करून आपण स्टेटमेंट लिहिल. अँड डेव्हलप आर्ग्युमेंट इन स्टेप बाय स्टेप कोहरंट मॅटर, आणि त्याच्यात आर्ग्युमेंट पण करल स्टेप बाय स्टेप मेथडमधून. त्याच्यामुळे सायंटिफिक येणार नाही. हे येईल लास्ट ऑप्शन, दॅट इज लॉजिकल. ओके, सायंटिफिक येणार नाही, आता येईल लॉजिकल. सो ऑप्शन सी इज राईट. ओके, ऑप्शन सी इज राईट, दॅट इज लॉजिकल. कारण की तिथे आपल्याला एक ॲझम्पशन, एक नियम फॉलो करून स्टेप बाय स्टेप पद्धतीनं समोर जायचं आहे. ओके, ते पण सिच्युएशन अनालाइज करून. हां, वन ऑफ द फॉलोइंग इज द रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. याच्यातलं काही सांगण्याची गरज नाही, तुम्हाला आलं पाहिजे, नाही आलं तुम्ही सांगेल. ट्राय करा. MSED एप्रिल 2017. करो भाई, ट्राय करो करो. ऑनलाइन प्लॅगियरिझम, प्लॅगियरिझम चेक कर सॉफ्टवेअर. इट इज यूज to check whether the text is
ओरिजिनल और डुप्लिकेट. ओके. आणि कोणते आहे हे बघा, ऑनलाईन प्लॅगियरिझम चेकर सॉफ्टवेअर. हे कोणते कोणते आहेत लिहून देतो इथं. पहिला हे TURNITI टर्निटिन. दूसरा कॉपीस्केप आणि तीसरा वायपर. ओके. या हे तिन्ही काय आहे, ऑनलाईन प्लॅगियरिझम चेकर सॉफ्टवेअर आहे. हे नाव लिहून ठेवा, जर कदाचित या टॉपिकवर आला तर आले पाहिजे. हे तीन आहेत. ओके. उरला काय, एंड नोट. मग एंड नोट काय, रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. सो ऑप्शन ए इज राईट. ओके. मी तुम्हाला पहिले तीन ऑप्शन हे सांगितले की हे नेमके काय आहे. हे काय आहे, ऑनलाईन प्लॅगियरिझम चेकर सॉफ्टवेअर. यांचं काम आहे जे काही टेक्स्ट आहे ते ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे हे चेक करणं. हे कशाचं, कोणाचं काम आहे, या तिघाचं, टर्निटिन, कॉपीस्केप आणि वायपरचं. उरला एंड नोट. मग एंड नोट काय आहे, रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. ओके. तुम्ही तीन लक्षात ठेवा. ऑनलाईन प्लॅगियरिझम चेकर सॉफ्टवेअर म्हणजे हे तीन, आणि रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर म्हणजे एंड नोट. ओके. गॉट इट. द आन्सर इज ऑप्शन ए. समजलं ना. कारण की टर्निटिन, कॉपीस्केप आणि वायपर काय आहे, ऑनलाईन प्लॅगियरिझम चेकर सॉफ्टवेअर. त्यांचं काम आहे टू चेक द वेदर द टेक्स्ट इज ओरिजिनल और डुप्लिकेट. ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे, कुठं कॉपी पेस्ट केलेलं आहे, हे त्यांचं चेक करायचं काम आहे. आणि हे रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर म्हणजे एंड नोट. द डॅश ऑफ अ रिसर्च आर्टिकल इज प्लेस नियर इट्स बिगिनिंग. MSc एप्रिल 2017 आहे. ओके. करा ट्राय. समरी, ॲब्स्ट्रॅक्ट, सिनॉप्सिस, प्रीफेस. करा ट्राय करा. आता तुम्हाला माहित आहे, सर्व मॅक्झिमम सर्वांनाच माहित आहे की ते काय असते. ओके. एवढं काय म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट काय आहे, ते एक शॉर्ट समरी आहे. शॉर्ट समरी, एक शॉर्ट समरी ऑफ युअर रिसर्च. ओके. द डॅश द ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ अ रिसर्च आर्टिकल इज प्लेस नियर ऑफ इट बिगिनिंग. जे की आपण सुरुवातीला लिहितो की आपण सांगतो की या रिसर्चमध्ये आपण काय काय केलेलं आहे, काय काय अभ्यास केलेला आहे, एक शॉर्ट समरी देऊन देतो. नंतर उरलं सिनॉप्सिस. सिनॉप्सिस म्हणजे तुम्हाला माहित आहे, काय सांगायची गरज नाही. आणि प्रीफेस पण. त्याच्यातलं ॲब्स्ट्रॅक्ट इज अ राईट ऑप्शन. सिनॉप्सिस मध्ये आपण सांगतो की नेमका रिसर्चरचा मेन एम काय होता, त्याचा एम काय होता, किती वेळात किती टाइम मध्ये त्याला ते एम अचीव्ह करायचा होता. आणि प्रिफेस मध्ये आपण सांगतो की त्याचा एक्सपिरियन्स कसा होता तो रिसर्च करतानाचा, आणि अजून थोडं इंट्रोडक्शन देतो. एक्सपिरियन्स, रिसर्च करताना त्याला काय एक्सपिरियन्स आला, आणि अजून थोडंफार इंट्रोडक्शन देऊन टाकतो तो कशात, प्रिफेसमध्ये. आणि समरी मध्ये काय सांगा, समरी, आता समरी म्हणजे काय ते पण सांगायला लागेल का आता. ओके. तो याचा आन्सर आहे ॲब्स्ट्रॅक्ट, शॉर्ट समरी ऑफ युअर रिसर्च. जे की आपण सुरुवातीला लिहितो, सांगतो की या रिसर्चमध्ये आपण काय काय अभ्यास केलेला आहे. आणि सिनॉप्सिसमध्ये सांगतो की आपला हा रिसर्च करण्याचा मेन एम काय होता, किती वेळात काय करायचं होतं, हे सर्व काय जे मेन ठरलेल्या गोष्टी ते सांगतो. आणि प्रिफेसमध्ये एक आपला एक्सपिरियन्स सांगतो की रिसर्च करताना आपल्याला काय एक्सपिरियन्स आला, काय प्रॉब्लेम आले. तसंच थोडंफार इंट्रोडक्शन पण देऊन टाकतो कशात, प्रिफेसमध्ये. गॉट इट. सो नेक्स्ट इज a proposal that may provisionally serve as the starting point for further research is known as dash hypothesis. MSc एप्रिल 2017 आलेला प्रश्न आहे. प्रश्न वाचा, 10 सेकंद थांबा ऑप्शन झाल्यावर. वन साइडेड, इंडक्टिव्ह, वर्किंग, नॉन डायरेक्शनल. प्रश्न काय सांगते, प्रपोजल दॅट मे प्रोव्हिजनली सर्व ॲज द स्टार्टिंग पॉईंट ऑफ फर्दर रिसर्च इज नोन ॲज हायपोथेसिस डॅश डॅश. करा ट्राय. ओके. आता इथं काय सांगते, अ प्रपोजल दॅट मे प्रोव्हिजनली सर्व ॲज अ स्टार्टिंग पॉईंट फॉर फर्दर रिसर्च. असं कोणतं हायपोथेसिस आहे की ते नेक्स्ट रिसर्चसाठी आपण वापरू शकतो. कसं, प्रोव्हिजनली सर्व ॲज अ स्टार्टिंग पॉईंट फॉर फर्दर रिसर्च. एखादी रिसर्च करायची आहे त्यावेळेस आपण हे हायपोथेसिस वापरू शकतो. कोणतं, वन साइडेड, इंडक्टिव्ह किंवा नॉन डायरेक्शनल नाही, ते राहील फक्त आणि फक्त वर्किंग. कारण की वर्किंग हायपोथेसिसच एक ऑनगोईंग रिसर्चमध्ये सर्व करू शकतो आपण, फक्त वर्किंग. ऑप्शन सी, दॅट द वर्किंग हायपोथेसिस. वर्किंग
hypothesis is provisionally sir ongoing basis as on as an basis, okay, as an basis of further research म्हणा किंवा स्टडी म्हणा, ओके, as an further research. अरे बाप रे बाप, फर्दर और ऑनगोइंग. काय म्हणते, 10 सेकंद दिले नाहीत. आता काय करा तुम्ही, आता 10 सेकंद कसं आहे, टाइम प्रश्न राहिले ना, तर तुम्ही काय करा, व्हिडिओ स्टॉप करत जा. जमल ना तसं. हां, वर्किंग एक वर्किंग हायपोथेसिस आहे की ते आपण ऑनगोईंग रिसर्च मध्ये सर्व करू शकतो. आलं ना आयडिया. MSc एप्रिल 2017 आलेला प्रश्न आहे, दुसरा नाही राहणार कोणता. रिसर्च जर्नल्स विथ अ हाय dash are commonly considered to be a more important than those with are lower one. Eigenfactor, impact factor, H index, I10 score. सांगा फास्ट सांगा ताई. आता हे प्रश्न ऑलरेडी रिपीट होता, एक टाइम रिपीट झालेला आहे. याच्या आधी 2015ला प्रश्न हा आलेला आहे. MSc एप्रिल 2017ला आलेला आहे आणि याच्या आधी पण 15ला पण आलेला आहे. तुम्हाला जर लक्ष देऊन जर पाहिला असेल तर हा व्हिडिओ काय राहणार, डायरेक्ट इम्पॅक्ट फॅक्टर. तसं म्हणलं तर बोथ eigenfactor and impact factor are more important, okay, are more important. आता आयगन फॅक्टर आणि इम्पॅक्ट फॅक्टर मध्ये फरक काय आहे की आयगन फॅक्टर मध्ये सेल्फ सायडेशन नसते, ओके, आयगन फॅक्टर मध्ये सेल्फ सायडेशन नसते, इम्पॅक्ट फॅक्टर मध्ये राहते. ह्याच्यात हे कुठे गेला, ह्याच्यात ज्या सेल्फ व्हॅलिडेशन नसतो, ओके. आणि जे काय इम्पॅक्ट फॅक्टर आहे ते आपण 2 वर्षासाठी काढतो, ओके. कशासाठी, 2 इयर्स. इम्पॅक्ट फॅक्टर 2 इयर्स, ओके, ॲव्हरेज 2 इयर्स मधून काढतो आपण. त्यामुळे रिसर्च जनरल विथ अ हाय, ज्या रिसर्च जनरलचा हाय इम्पॅक्ट फॅक्टर असेल तो मॅक्झिमम चांगला रिसर्च त्याला मानला जातो. आर कॉमनली कन्सिडर्ड टू बी अ मोर इम्पॉर्टंट दॅन दूज विथ अ लोअर वन्स. ज्याचं इम्पॅक्ट फॅक्टर जास्त तो रिसर्च पेपर चांगला इम्पॉर्टंट आहे किंवा चांगला आहे. गॉट इट. आयगन फॅक्टर पण इम्पॉर्टंट आहे, इम्पॅक्ट फॅक्टर पण इम्पॉर्टंट आहे. पण जर 2 वर्षाच्या याच्यात जर विचारलं गेलं असेल तर इम्पॅक्ट फॅक्टर मोर इम्पॉर्टंट आहे. पण जर 4 किंवा 5 वर्षाबद्दल विचारलं असेल मॅक्झिमम वर्षासाठी, तर मग त्यावेळेस आपल्याला आयगन फॅक्टर या ऑप्शनकडे जावं लागेल. गॉट इट. इथं नॉर्मली विचारलेलं आहे, काही असं काही कम्पेअर केलेलं नाही याच्यावर किती वर्षासाठी. पुन्हा अ डॅश इज अ शॉर्ट टर्म इंटेन्सिव्ह कोर्स फॉर a small group impacting problem solving and learning newer technique. MSc एप्रिल 2017चा प्रश्न आहे. प्रश्न लक्षात ठेवा, प्रश्नाकडे लक्ष द्या. हे काय सांगते, अ शॉर्ट टर्म इंटेन्सिव्ह कोर्स, एक कोर्स आहे एक स्मॉल ग्रुपसाठी, जिथं की तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंग किंवा नवीन गोष्टी, नवीन टेक्निक्स शिकायला भेटणार आहे. एक तुमचा 5 जणांचा मित्राचा ग्रुप आहे. तुम्ही वर्गात आल्यावर तुम्हाला काही प्रॅक्टिकल नॉलेज भेटेल, पण एक्सपेरिमेंटल किंवा प्रॅक्टिकल तेवढं करून भेटणार नाही, ओके. एक्सपेरिमेंटल देखील काय भेटणार नाही. इथे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, नवीन टेक्निक्स हे शिकायचे आहे. तर या ऑप्शनपैकी कुठं शिकणार, सेमिनारला शिकसाल का, नाही. सेमिनारला फक्त बडबड जे काय आहे जे फक्त एक नॉलेज दिल्या जाते, सांगितल्या जाते, सीधे गोष्ट फक्त त्याच्यात सांगितल्या जाते. उरला समर स्कूल नाही, रिफ्रेशर कोर्स नाही, राहिला वर्कशॉप. जर तुम्ही कोणतं वर्कशॉप जॉईन केलं ना, तिथे तुम्हाला स्वतःला एक्सपेरिमेंटल नॉलेज भेटेल, कारण तुम्हाला तिथे एक्सपेरिमेंट करावं लागेल, तिथे जाऊन तुम्हाला ते काम करावं लागेल, जे काही सांगितलं तो प्रॅक्टिकल करून पाहावं लागेल. तर हे सर्व काही गोष्टी वर्कशॉपमध्ये साध्य होऊ शकतात. त्यामुळे जे सांगितलेलं आहे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल और लर्निंग न्यूअर टेक्निक्स, ह्या गोष्टी आपण फक्त वर्कशॉपमध्ये शिकू शकतो. त्यावेळेस ऑप्शन ए इज राईट. सो 20 क्वेश्चन. द फ्रेज गिविंग पर्सनल अटेन्शन टू इच स्टुडंट इंडिव्हिज्युअली इज अन एक्झाम्पल ऑफ. MSc जानेवारी 2018चा प्रश्न आहे, करा, ट्राय करा. ऑप्शन ए इज सक्सिडनेस, बी वर्डीनेस, सर्क्युमुलेशन आणि डी टॉटॉलॉजी, ओके. करा ट्राय.
त्याच्यातलं आपण एक एक हे बघूत काय म्हणते त्याला एक एक याचं एक अर्थ बघून घेऊ पहिले. सक्सिडनेस म्हणजे काय? एक प्रकारची समरी. ओके, एक प्रकारची समरी म्हणजे एक्सप्रेस समथिंग क्लिअर इन फ्यू वर्ड्स. ओके, इन फ्यू वर्ड्स. wordiness, to speak more in a sentence than necessary. Okay, than necessary. आवश्यकतेपेक्षा जास्त बोलणे. सर्क्युमुलेशन म्हणजे घुमा फिरा के बात करना. घुमा फिरा के म्हणतो ना आपण हिंदीमध्ये, घुमा फिरा के क्यों बात कर रहा भाई तू, डायरेक्ट डायरेक्ट बात करना. तेरा प्रॉब्लम क्या है, तेरा लफड़ा क्या है, देखो मुझसे क्या प्रॉब्लम है. सर्कुलेशन, घुमा फिरा के बात करना. टू स्पीक इन इनडायरेक्ट, स्पीक इन अ इनडायरेक्ट वे. ओके, इनडायरेक्ट वे और इनडायरेक्ट मेथड. आणि लास्ट राहिला टॉटॉलॉजी. जर टॉटॉलॉजी मी जर सांगितलं तुम्हाला उत्तरच भेटून जाईल इथं. आता इथं लक्षात ठेवा, प्रश्न का सांगितला, गिव्हिंग पर्सनल अटेन्शन टू इच स्टुडंट इंडिव्हिज्युअली इज अन एक्झाम्पल ऑफ. इथे एक आयडिया दिलेली आहे, त्यांनी एक म्हणजे एक फ्रेज वापरलेला आहे, गिव्हिंग पर्सनल अटेन्शन टू इच स्टुडंट इंडिव्हिज्युअली इज अन एक्झाम्पल ऑफ. आणि कशात एक्झाम्पल आहे? चारपैकी. लक्षात ठेवा, पर्सनल आणि हे इंडिव्हिज्युअल म्हणजे वर्ड जरी डिफरंट आहे पण आयडिया सेम आहे. वर्ड जरी सेम म्हणजे सेम आयडिया बट डिफरंट वर्ड. इथं वर्ड जरी डिफरंट आहे पण आयडिया सेम आहे. तुम्ही तर लिहू शकता डायरेक्ट, इथे लिहून ठेवतो मी, सेम आयडिया बट डिफरंट वर्ड. डिफरंट वर्ड दिसत आहे ना? हां, क्वालिटी हाय करा तुम्ही ऑनलाईनवाले. हां, गिव्हिंग पर्सनल अटेन्शन टू इच स्टुडंट इंडिव्हिज्युअली इज अन एक्झाम्पल ऑफ. आता हे पर्सनल आणि हे दोन्ही शब्द, पर्सनल आणि हा इंडिव्हिज्युअल जे दोन शब्द आहे, हे शब्द जरी वेगळे आहे पण या दोन्ही शब्दातून आयडिया एक सेम येत आहे, सेम आयडिया येत आहे. पर्सनल अटेन्शन, इंडिव्हिज्युअल अटेन्शन. गॉट इट ना? दोन्ही शब्दाचा जरी शब्द वेगळे आहे पण सांगण्याचं त्याला काही जे काही सांगायचं आहे ते एक सारखीच गोष्ट सांगायची आहे. म्हणून इथे सांगितलेलं आहे सेम आयडिया, त्याची आयडिया सेम आहे पण त्यांनी शब्द वेगवेगळे वापरलेले आहे, डिफरंट शब्द वापरलेले आहे. त्यामुळे टॉटॉलॉजी म्हणजे काय? सेम आयडिया बट डिफरंट वर्ड. इथं पण सेम आयडिया आहे पण शब्द दुसरे वापरलेले आहे. तर त्यामुळे गिव्हिंग पर्सनल अटेन्शन टू इच स्टुडंट इंडिव्हिज्युअली इज अन एक्झाम्पल ऑफ टॉटॉलॉजी. ओके, टॉटॉलॉजी, सेम आयडिया बट डिफरंट वर्ड. हे पुढचे पण लक्षात ठेवा. दुसरे जर कदाचित यावेळेस याच्यावर आला तर सक्सिडनेस म्हणजे काय? सक्सिडनेस म्हणजे काय? समरी, एक प्रकारची एक्सप्रेस समथिंग क्लिअर इन फ्यू वर्ड्स. ओके, वर्डिनेस म्हणजे काय? बडबड बडबड बोलणे, आवश्यकतेपेक्षा जास्त बोलणे, जसं की आपण वर्गात बोलतो किंवा जाऊ द्या. आणि सर्क्युमुलेशन लोकेशन म्हणजे काय? स्पीक इन अ इनडायरेक्ट वे, घुमा फिरा के बात करणे, डायरेक्ट गोष्ट न करणे. म्हणजे असं आपण एखाद्या मित्राला कॉल करतो, भाई मी चाललो होतो गाडीवरून, मग गाडीचं पेट्रोल संपलं, मग घरी अर्जंट काम आहे, घरच्यांनी कॉल करून बोलवला, आता काय करू भाई. त्याच्यापेक्षा डायरेक्ट सांग ना भाऊ, 200 रुपये ट्रान्सफर कर, पेट्रोल टाकायचं आहे. तसं नाही करणार, घुमून फिरून बात करल. जसं की मुली बोलतात ना त्यांच्या मैत्रिणींना, का ग तू काल का नाही आली होती, मला तर तू दिसली होती, असं तसं. बाबा तिला डायरेक्ट विचार ना, तू 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 काल कुठे होती. तिला हे विचारत असते की तू काल कुठे गेली बाहेर फिरायला, म्हणजे तसे विचारणार नाही. पहिले तिला असं दाखवलं की मला तुझी किती काळजी आहे, का ग काल का नाही आली होती, तुझी तब्येत ठीक नव्हती का, जेवली नाहीस का, असं तसं असं डायरेक्ट विचारा. हे घुमा फिरा के बात करणे. आणि टॉटॉलॉजी, सेम आयडिया बट डिफरंट वर्ड. सेम आयडिया बट डिफरंट वर्ड. 21वा प्रश्न, अजून 5-6 राहिले, घ्या. अ वेल रिटन डॅश अट्रॅक्ट पोटेन्शियल रीडर्स अँड फॅसिलिटेट द कॅटलॉगिंग ऑफ अ रिसर्च रिपोर्ट इन अन इलेक्ट्रॉनिक डाटाबेस. या
या 4 ऑप्शन पैकी कोणतं पाहून रीडर जास्त अट्रॅक्ट होतील. आता आपण एखाद्या काय म्हणते कपड्याच्या दुकानावर चाललो किंवा एखाद्या शॉपवर चाललो, सर्वात पहिले आपण काय बघतो तिथं? दुकानाचं नाव बघतो. आपल्याला एखाद्या वेळेस एखादं नाव लईच आवडलं, आपण डायरेक्ट जातो. एक आहे एखाद्या गाडीचं नावावरूनही बरेच जण गाडी घेतात की नाही हे गाडीचं नाव लई भारी आहे, मला हीच गाडी पाहिजे किंवा मला हाच मोबाईल पाहिजे, कारण की मोबाईलचं नाव, त्या मोबाईलचं नाव ऐकायला थोडं कानाला थोडंसं शांत, थोडं चांगलं वाटते ना. त्यामुळे तर बऱ्याच वेळेस होतो असं की नावावर पण सुद्धा फरक पडतो. त्यामुळे इथं डायरेक्ट काही सांगण्याची गरज नाही. इथे ऑप्शन येईल टायटल. वाचणारे अट्रॅक्ट एखादा रिसर्च पेपर वाचत आहे तो पहिले रिसर्च पेपरचा टॉपिक पाहून अट्रॅक्ट होईल ना, टायटल पाहून अट्रॅक्ट होईल. नाही की पहिले पूर्ण रिसर्च पेपर वाचल मग ठरवल की नाही मला हे आवडेल, मला हे वाचायला पाहिजे होता की नाही वाचायला पाहिजे होता. तो पहिले टायटल बघेल. एखाद्या पिक्चरचं नाव बघा, एखाद्या पिक्चरचं नाव लई भारी असेल, म्हणजे खूप चांगलं असेल तर त्या पिक्चरला पाहणारे जाणारे खूप जण जाते. नंतर त्याला माहित होते की नाम बडा लेकिन दर्शन छोटा, की याचं फक्त नावच मोठं होते पिक्चरचं, पिक्चर एकदम बोर होता म्हणून. असे खूप पिक्चर आता इतक्यात रिलीज झालेले आहे की ज्याचं हाईप क्रिएट केल्या जाते की हे पिक्चर खूप भारी आहे, खूप भारी आहे. नाव एकदम असं भारी ठेवतात, पण त्या पिक्चरमध्ये पाहण्याला की काहीच नसते. ओके, सो दिस टायटल काय म्हणते अट्रॅक्ट पोटेन्शियल रीडरला अट्रॅक्ट करतो. बस झालं तेवढं पॉईंट बस झाला आपल्याला उत्तर काढण्यासाठी. काय टायटल. नंतर काय येईल? A proposal that may provisionally serve as a starting point for further research is known as a, हा प्रश्न पण रिपीट झालेला आहे. हायपोथेसिस काय म्हणते? प्रपोजल दॅट मे प्रोविजनली सर्व ॲज अ स्टार्टिंग वर्किंग हायपोथेसिस मध्ये बघितलं ना आपण, इथे ऑनगोईंग रिसर्च मधून काम करू शकतो तो. अ प्रपोजल दॅट मे प्रोविजनली सर्व ॲज अ स्टार्टिंग पॉईंट फॉर फर्दर रिसर्चसाठी एक रिसर्च करायची आहे, त्यासाठी आपण कोणतं एक प्रपोजल वापरू शकतो. काय वापरू शकतो? हायपोथेसिस वापरू शकतो डायरेक्ट, की नाही मी ॲझम्पशन केलेलं आहे त्यामुळे मी हे रिसर्च करत आहो. तुम्हाला प्रिन्सिपल वगैरे हे नंतर भेटेल, रिसर्च झाल्यावर ज्या गोष्टी नंतर भेटतील, पण रिसर्चच्या पहिले आपल्याला हायपोथेसिस पाहिजे. जर हायपोथेसिस असेल तर आपण आपली पुढची रिसर्च चालू करू शकतो. कारण की जर आपल्याला हेच माहीत नसेल की आपल्याला नेमकं माहिती काय काढायची आहे याच्याबद्दल, तर रिसर्च करून फायदा काय होणार आहे? काहीच नाही. त्याच्यानंतर अ डॅश इज यूज टू शो एक्झॅक्ट व्हॅल्यू. MS जानेवारी 2018चा प्रश्न आहे. आता एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला कुठे भेटते? याच्यात टेबलमध्ये भेटते, डॉट प्लॉट, पाय चार्ट, बार डायग्राम. कशात भेटते? डायरेक्ट सांगा ना, बार टेबलमध्ये येते म्हणून. तर डॉट प्लॉट आणि पाय चार्ट आणि बार डायग्राम डायरेक्ट व्हॅल्यू दिल्या जाते का? त्याच्यात डायरेक्ट व्हॅल्यू दिल्या जात नाही. काहीतरी घुमून फिरून तुम्हाला थोडं हार्डवर्क करावं लागेल त्याच्यात. पण टेबलमध्ये डायरेक्ट कॉलम चार्ट म्हणून तुम्हाला समजते की याची हे व्हॅल्यू आहे म्हणून. डायरेक्ट व्हॅल्यू लिहून राहते ना टेबलमध्ये. हे काय लहान लेकरासारखे प्रश्न आहे, तुम्हाला याच्यातही तुम्हाला समजत नाही का? सीधी गोष्ट आहे. डॉट प्लॉट, पाय चार्ट, बार डायग्राम याच्यात थोडं तुम्हाला डायग्राम मध्ये कन्फ्यूज केला जातो. म्हणजे टेबल आहे त्यात कॉलम आणि रो आणि कॉलम मध्ये तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू लिहिलेल्या असते, ठेवलेल्या असते, तुम्हाला तीच व्हॅल्यू घ्यायच्या असतात. त्यामुळे ते तुम्ही व्हॅल्यू घेण्यासाठी काही प्रॉब्लेम जाणार नाही. कशात? टेबलमध्ये. सो आन्सर इज आणि मला तर वाटते 2018 मध्ये ज्यानं हा प्रश्न चुकवला असेल ओके, which of the following is the most recent and dependable source of information on a broad scientific topic? MS ऑगस्ट 2018चा प्रश्न आहे. ओके, रिसर्च पेपर मध्ये काय राहते की ज्याने त्या रिसर्चवर काय अभ्यास केला, त्याने रिझल्ट आणण्यासाठी काय स्टडी केली किंवा काय काम केलं. रिव्ह्यू आर्टिकल मध्ये ओव्हरऑल नॉलेज राहते, ओव्हरऑल नॉलेज. ओके, किंवा समरी पण राहते याच्यात, समरी. आणि शॉर्ट याच्यात पण करू शकतो आपण. बिब्लिओग्राफी तुम्हाला माहिती आहे. बिब्लिओग्राफी मी काय सांगितलं? लिस्ट ऑफ ऑल रिसोर्सेस दॅट यू हॅव यूज इन युअर रिसर्च. बिब्लिओग्राफीत येणार नाही. या दोघांपैकी एक येईल. आता सांगा या दोनपैकी ऑप्शन कोणते आहे? टेक्स्टबुक पण येणार नाही. प्रश्नाचा अर्थ काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट रिसेंट अँड डिपेंडेबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन ऑन अ ब्रॉड सायंटिफिक टॉपिक. एक याच्यापैकी आपण तुम्ही कोणत्या मुद्द्यावर एक ब्रॉड सायंटिफिक टॉपिकवर त्याच्यात इन्फॉर्मेशन तुम्हाला एक डिपेंडेबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन राहील. ते म्हणजे ते सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला कामाची राहील किंवा तुम्ही त्याच्यावर डिपेंड राहू शकाल. असा कोणता म्हणजे रिसर्च पेपर आहे की रिव्ह्यू आर्टिकल आहे? या दोनपैकी कोणता राहील? तुम्ही कशावर डिपेंड राहू शकाल? रिसर्च पेपरमध्ये काय दिलं राहतो? एक त्यांनी एक रिसर्च स्टडी केलेलं राहते, त्याच्यामुळे ते थोड्या अवघड भाषेमध्येच राहणार आहे, त्याचा रिझल्ट दिलेला राहील. पण रिव्ह्यू आर्टिकलमध्ये त्याला एक्सप्लेन केल्या राहील. इथं काय केल्या राहील? एक्सप्लेन केल्या जाणार आहे. एक्सप्लेन. रिव्ह्यू आर्टिकलमध्ये त्या रिसर्चला एक चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केल्या जाईल आहे. म्हणजे एक्सप्लेन केल्यामुळे
एक चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केल्यामुळे तुम्हाला ते समजूनही चांगल्या प्रकारे जाईल ना. रिसर्च आर्टिकल तुम्ही वाचा, तुम्हाला समजणार नाही, मग तुम्ही रिव्ह्यू आर्टिकल वाचा, तुम्हाला समजेल. ओके, रिव्ह्यू आर्टिकल एक्सप्लेन पण चांगल्या प्रकारे केल्या जाते, चांगली समरी असते, ओव्हरऑल समरी राहते, जे काही आवश्यक गोष्टी सर्व असते. त्याच्यामुळे यू कॅन डिपेंड ऑन रिव्ह्यू आर्टिकल. ओके, ऑप्शन नंबर सी, रिव्ह्यू आर्टिकल. गॉट इट. 3-4 प्रश्न राहिले लास्ट. ओके, काय सांगतो तुम्हाला मी आता. हा प्रश्न झाला ना. द डॅश इज द बेस्ट इंडिकेटर ऑफ द टोटल इम्पॉर्टन्स ऑफ जनरल रिसर्चर. गॅरफिल्ड कोशंट, इम्पॅक्ट फॅक्टर, आयगेन फॅक्टर, इंडेक्स, जी इंडेक्स. ओके, सांगा आता इथं तरी सांगा. इथं आयगेन फॅक्टर उत्तर काय येईल, आतापर्यंत इम्पॅक्ट फॅक्टर येऊ लागलं होतं, इथं आयगेन फॅक्टर होईल. इथं टोटल इम्पॉर्टन्स विचारलेला आहे, टोटल इम्पॉर्टन्स म्हणजे आतापर्यंतचा. त्याच्यामुळे इथं आयगेन फॅक्टर मी तो आपण सांगितलं, तर 2 वर्षासाठी विचारला असेल तर इम्पॅक्ट फॅक्टर येईल, पण 2च्या वर जर विचारला असेल तर तिथं आयगेन फॅक्टर उत्तर येईल. इथं टोटल विचारलाय त्यामुळे इथं आयगेन फॅक्टर येईल उत्तर. ओके, द बेस्ट इंडिकेटर ऑफ द टोटल इम्पॉर्टन्स ऑफ अ जनरल टू रिसर्चर. पुन्हा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड हायपोथेसिस. हे कॅरेक्टरिस्टिक नाहीच आहे, याच्यापैकी कोणतं कॅरेक्टरिस्टिक नाही आहे एका चांगल्या हायपोथेसिससाठी. डायरेक्टली तुम्हाला सांगतो, जे काय तुम्ही हायपोथेसिस घेत आहात ते समजायला सोपं असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही लोकांना सांगत आहात तर पुढच्या माणसाला पण समजलं पाहिजे, एक सोप्या साध्या भाषेमध्ये असलं पाहिजे. त्यामुळे इथे सोप्या साध्या भाषेमध्ये नाही, म्हणजे शब्द कोणता आहे, कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय, किचकट भाषेमध्ये किंवा अवघड भाषेमध्ये. तर हे नसलं पाहिजे, अवघड भाषेमध्ये नसलं पाहिजे, किचकट पद्धतीमध्ये नसलं पाहिजे. तुम्हाला पण समजणार नाही समोर जाऊन की तुम्ही काय अभ्यास केला होता त्या टॉपिकवर. गॉट इट. त्याच्यामुळे एकदम सोप्या भाषेत असलं पाहिजे, कॉम्प्लेक्सिटी नसलं पाहिजे, अवघड भाषेमध्ये नसलं पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड हायपोथेसिस. गुड हायपोथेसिसची तो कॅरेक्टर नाही आहे म्हणते, तर कॉम्प्लेक्सिटी इज नॉट दॅट प्रॉपर्टी. ओके, इट शुड बी इझी, इट शुड बी सिम्पल, इट शुड बी इझी टू अंडरस्टँड. ओके, गॉट इट. त्याच्यामुळे कॉम्प्लेक्सिटी रॉंग ऑप्शन. ऑब्जेक्टिव्हिटी चालते, टेस्टॅबिलिटी चालते, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी चालते, हे तिन्ही ऑप्शन आवश्यक आहे, पण हे नाही आहे. 27 त्यानंतर बघूया किती आहे अजून. हां, लास्ट आहे. युझिंग समवन एल्स रिसर्च विदाउट ड्यू एक्नॉलेजमेंट इज कॉल्ड ॲज. एखाद्याचा रिसर्च वापरणे, त्याला क्रेडिट न देता. आता कॉपीराईट आपण विकत घेऊ शकतो, काही वर्षासाठी आपण कॉपीराईट विकत घेऊ शकतो ना. त्या जे काय ते एखाद्या मूवीचा हे असेल, डायरेक्टर असेल, त्यांना पैसे देऊन आपण तो विकत घेऊ शकतो, त्यामुळे काही वर्षासाठी कॉपीराईट लागत नाही. ओके, पब्लिकेशन तर डायरेक्ट पब्लिक सेल करतात, पुस्तकं पब्लिक सेल करतात, हे पब्लिक सेल करतात. पेटेंटचा मालक एकच राहतो. तर प्लॅगिअरिझम म्हणजे काय, एखाद्याचं रिसर्च किंवा एखाद्याचं काम चोरून वापरणे, त्याला क्रेडिट न देता. इथं कॉपीराईटमध्ये क्रेडिट दिला जातो, पब्लिकेशनमध्ये पण क्रेडिट, पेटेंटमध्ये पण सगळ्या जागी क्रेडिट दिलं जाते, पण प्लॅगिअरिझममध्ये आपण क्रेडिट देत नाही, चोरून वापरतो, त्याचं काम चोरून. ज्यानं तो काही अभ्यास, त्यानं जे काही रिसर्च स्टडी त्याची केलेली आहे, ते रिसर्च स्टडी आपण चोरून वापरतो. त्यामुळे ते आपण विदाऊट क्रेडिट, म्हणजे क्रेडिट न देता, विदाऊट गिव्हिंग देम क्रेडिट. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे प्लॅगिअरिझम. मला माहिती आहे रिसर्च जे काही आपण हे आज प्रश्न पाहिले थोडे अवघड होते, किचकट होते, त्यामुळे मी सांगतो रिसर्च ॲप्टिट्यूड मॅक्झिमम विद्यार्थी सोडून देतात, स्किप करतात. काहून, ते किचकट आहे, डोक्याला ताप आहे, लवकर समजत नाही, आणि या मुद्द्यावर आपण जास्त अभ्यास केलेला नसतो. तर माझी अशी इच्छा आहे, तुम्ही जर कमीत कमी सोडू नका, जे काही आपले लेक्चर आहे ते व्यवस्थित एकदा वापस बघा, तुम्हाला तिथं काही प्रॉब्लेम आहे ते समजून जाईल. वाटलं तर आपण पुन्हा एकदा बघूया नंतर अजून काही गोष्टी रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणल्या. पण हे आतापर्यंतचे प्रश्न होते, उरलेले जे 2 किंवा 3 पेपर आहेत ते आपण प्रॅक्टिसमध्ये बघणार आहोत. ओके, यू कॅन राईट इट.